तुम्ही सगळे. तर आज आहे महाशिवरात्री आणि आज मी माझा नवीन एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर रात्रीच मी साबुदाणा वगैरे भिजत घातलेला आहे. त्याच्यात साबुदाणा आहे, ही रताळी आहे. तर रताळ्याची पण एक वेगळी रेसिपी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. त्याच्यासाठी दूध लागणार आहे. तर येतानाच आम्ही दूध पण घेऊन येणार आहोत आणि आता सगळं आवरलेलं आहे. तर आता शिवमंदिरात जायचं आहे. शिवमंदिरातून आल्याच्या नंतर फराळाचं वगैरे बनवूया. मी दही पण फ्रीज मधून बाहेर काढून ठेवलेले आहे की जेणेकरून जोपर्यंत आपण बाहेरून येऊ तोपर्यंत नॉर्मल टेम्परेचर वरती येईल. चला आता चला जे करायचं ना जे. चला चल रुद्र. चल ए इकडे ये ऋषी. काय मावचं काय खरं जा रुद्र घे तुझं. मंदिराच्या तिथे थोडीशी रांग होती पण हे कार्टून काय मंदिराच्या तिथे थांबत नव्हतं. तर थोडंसं त्याला असं नादी लावावं लागत होतं फोन वगैरे देऊन. हॅलो मंडळी, आम्ही मंदिरात जाऊन आलेलो आहेत. मंदिरात एवढी काही गर्दी नव्हती, थोडीशी गर्दी होती पण आमचं दर्शन वगैरे आरामात झालेलं आहे. आणि आज यांना पण सुट्टी आहे तर आमचं घरातलं पण सगळं आरामात चालू आहे. फराळाचं वगैरे बनवायचं राहिलेलं आहे. जाताना काय झालं ना, पैसे घेऊन जाण्याचं विसरलो आम्ही आणि आता हे घरी येऊन परत अजून दूध आणण्यासाठी गेलेले आहेत. मुलं पण त्यांच्यासोबतच गेलेले आहेत. आणि मी आता सगळी आपली फराळाची तयारी झालेली आहे. आता मी पहिल्यांदा साबुदाणा बनवून घेणार आहे आणि बटाटे कट करून घेतले, मिरची पण मिक्सर मधून काढून घेतले, शेंगदाण्याचा कूट आहे आणि तूप आहे. तर मी ऋषीला झोपी घालून परत किचन मध्ये आलेली आणि आपली खिरीची पण पूर्ण तयारी झालेली आहे. ड्रायफ्रुट्स काढून घेतलेत आणि रताळाचे किस पण करून घेतलेले आता पाण्यामध्ये ठेवलेलं आहे मी. आणि साबुदाणा खिचडी पण आपली तयार आहे. आणि इकडे कढई तापली की त्याच्यामध्ये तूप टाकायचं. तुम्हाला कमी जास्त जसं आवडतं तसं टाकायचं आणि त्याच्यामध्ये जे आपले ड्रायफ्रुट्स आहेत ते छान असे परतून घ्यायचे लाल होईपर्यंत. खूप करपू पण द्यायचे नाही, करपल्यावर ते कडू लागतात नंतर. त्यासाठी छान असे परतून झाले की त्याच्यामध्ये जो आपण रताळाचा किस केलेला आहे तो टाकून घ्यायचा आणि त्याला पण छान तुपामध्ये फ्राय करून घ्यायचं. आणि जेवढा बारीक किसणीने किसाल तेवढी ही खीर छान लागते. तर माझ्याकडे जास्त बारीक नव्हती तर मी ह्याच किसणीने किसून घेतलेला आहे जी आपली रेग्युलर असते ती. आणि छान त्याला परतून घ्यायचं आणि परतून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये दूध टाकायचं. आणि मखाने जर तुमच्याकडे आहेत ना तर ते मिक्सरमधून थोडेसे वाटून जर टाकले ना तर अजून खीर छान होते. पण मी आपले असेच टाकले. आणि चवीनुसार साखर टाकायची जसं तुम्हाला गोड कमी जास्त लागत असेल तसं. आणि छान थोडा वेळ 5-10 मिनिट त्याला बारीक गॅसवरती शिजू द्यायचं. जर रताळे असे छान शिजले ना, एकदम गाळा झाली की ही खीर खूप छान लागते. तर एकदा करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ते पण सांगा. आता सगळं फराळाचं झालेलं आहे आणि पहिल्यांदा आता देवाला निवेद दाखवून घेऊया. तर देवाची पण मी ताट तयार केलेले आहे. बघा याच्यात दही आहे, ही खीर आहे आपली रताळाची आणि हे साबुदाणा खिचडी आणि खजूर आणि पाण्याचा ग्लास. तर चला आता देवाला नैवेद्य दाखवूया. आणि आता आम्ही पण फराळ करून घेतो. सगळं फराळाचं तयार आहे आणि ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे. मी माझ्या व्हिडिओचा इथेच एंड करते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंटमध्ये पण नक्की सांगा. बाय.